अध्याय 177 मंकी गीता। युधिष्ठिर विचारतो, पितामह, कृषी, वाणिज्य इत्यादी व्यवसाय करण्याची इच्छा असल्यामुळे द्रव्याच्या आशेने ग्रस्त होऊन गेलेल्या पुरुषाला जर द्रव्यप्राप्ती झाली नाही तर त्याने काय केले असता सुखप्राप्ती होईल? भीष्म सांगतात, हे भरतकुलोत्पन्ना, लाभ आणि हानी या दोहोसही सारखेच समजणे, द्रव्य संपादनादिकांसाठी परिश्रम न करणे, सत्य भाषण, वैराग्य आणि कोणतेही कार्य करण्याविषयीच्या इच्छेचा अभाव ही ज्याचे ठिकाणी वास्तव्य करीत असतील तो पुरुष खरा सुखी होय। ज्ञानसंपन्न लोक याच 5 गोष्टी शांतीचे साधन आहेत इतकेच नव्हे तर याच मूर्तिमंत स्वर्ग, धर्म आणि अत्युत्कृष्ट असे सुख आहेत असे सांगतात। युधिष्ठिरा, याविषयी पूर्वी वैराग्य संपन्न अशा मंकीने जे काही म्हटले आहे ते पुरातन इतिहासाच्या रूपाने सांगत असतात, ते मी तुला सांगतो, ऐक। पूर्वी मंकी द्रव्याचा अभिलाष करीत होता, परंतु त्याचे मनोरथ वारंवार भग्न होऊ लागले। तेव्हा अवशिष्ट राहिलेल्या काही द्रव्याने त्याने कष्ट करविण्यास योग्य असे 2 बैल विकत घेतले व त्या दोहोंना एकाच जुवाला जुंपून कष्ट करावे यासाठी बाहेर काढले। तेव्हा ते जे निघाले ते एकदम धावू लागले आणि त्या दोहोंच्या मध्ये एकाएकी एक बसलेला उंट सापडला। ते जेव्हा स्कंध प्रदेशाजवळ आले तेव्हा उंटाला ते सहन न होऊन त्याने त्या दोहोंनाही उचलून तराजूप्रमाणे आपल्या स्कंधावर घेतले आणि उठून मोठ्या वेगाने तो तेथून गमन केले। त्याने याप्रमाणे विध्वंस करणारा तो उंट आपले 2 बैल घेऊन जात आहे व तेही मरणाच्या पंथाला लागले आहेत हे पाहून तेथे असलेला मंकी भाषण करू लागला की मनुष्य जरी चतुर असला आणि फलप्राप्तीविषयीच्या विश्वास अत्यंत लक्षपूर्वक उत्कृष्ट प्रकारे उद्योग करीत असला तरीही दैवात नसलेले द्रव्य संपादन करण्याची त्याने इच्छा करू नये। कार्य घडून येण्यापूर्वी अनेक अनर्थ ओढवले तरीही लक्षपूर्वक द्रव्यप्राप्तीसाठी मी उद्योग करीत होतो। तथापि या उंटाचा वृषभांशी संबंध जोडून दैवाने मजवर कसे संकट आणले ते पहा। या उंटाच्या गतीच्या वेगामुळे हे माझे 2 वृषभ खाली वर होत होत मोठ्या संकटाने चालले आहे। या उंटाला ह्या वृषभांचा समागम काकतालीय न्यायाने साहजिकच रीतीने घडून आला असे असता हा त्याला जुगारीन देऊन आडमार्गानेच धावत आहे। यावेळी मला प्रिय असलेले हे 2 लहान वृषभ या उंटाच्या मानेवर जसे 2 मणी असावेत तसे लोंबत आहे। हे खरोखर केवळ दैवच होय। दैवाला न जुमानता केवळ आग्रहाने केलेल्या कार्यात पूर्णत्वाला पावण्याचे सामर्थ्य नसते। आता जरी ते सामर्थ्य आहे असे एखादे वेळी युक्तीने जमून आले तरी विचारांती ते देखील दैवावरच अवलंबून असते असे सिद्ध होते। यास्तव सुखाभिलाषी पुरुषाने ह्या लोकामध्ये वैराग्याचेच अवलंबन करावे। कोणत्याही गोष्टीविषयीच्या प्राप्तीची इच्छा सोडून देऊन विरक्त होऊन राहणाऱ्या पुरुषाला सुखाने निद्रा येते। जनकाच्या गृहस्थात सर्वांचा संबंध सोडून देऊन मोठ्या अरण्याकडे जात असताना शुकाने जे म्हटले होते ते खरोखर अगदी उत्तम होय। ते असे की सर्व मनोरथ पूर्ण होणे आणि त्या मनोरथांचा त्याग करणे यापैकी सर्व मनोरथ पूर्ण होण्यापेक्षा त्याचा त्यागच अतिशय श्रेष्ठ होय। द्रव्य संपादनादिकांविषयी जी प्रवृत्ती असते ती पूर्वी कधी कोणाची समाप्त झाली आहे असे नाही, कारण अज्ञ पुरुषाची शरीराविषयीची आणि जीविताविषयीची आशा कमी न होता वाढतच असते। ह्यास्तव हे अभिलाषी मना, तू आता या प्रवृत्तीपासून निवृत्त होऊन विरक्त हो आणि शांती पाव। तुला आपल्या प्रवृत्तीचे फल न मिळाल्यामुळे वारंवार फसावे लागले आहे, तथापि त्या योगाने तुझ्या ठिकाणी वैराग्य उत्पन्न होत नाही। हे द्रव्याभिलाषी मना,
जर तुला माझा नाश करायचा नसेल आणि जर माझ्या योगाने तुला आनंद होत असेल तर तू माझा लोभाशी व्यर्थ संबंध जडवू नको. हे मूढा, द्रव्याभिलाषी चित्ता, संग्रह करून ठेवलेले तुझे द्रव्य वारंवार नष्ट होऊन गेले तरी तू द्रव्याचा अभिलाष केव्हाही सोडून देत नाहीस काय? आहा, केवढा हा माझा मूर्खपणा की मी तुझा एखादा खेळण्याचा पदार्थ बनून राहिलो आहे. अशी स्थिती असल्यावर मनुष्य दुसऱ्याचा दास का नाही होणार? प्राचीन अथवा अर्वाचीन कोणाही पुरुषांच्या विषय वासनांचा अंत झालेला नाही. म्हणूनच मी सर्वही उद्योग सोडून दिलेले आहेत व त्यामुळेच ज्ञानसंपन्न आणि जागरूक होऊन राहिलो आहे. हे विषय वासने तुझे हृदय खरोखर अस्सल वज्रानेच बनवलेले व म्हणून फार बळकट आहे. कारण शेकडो अनर्थाने ग्रस्त करून सोडले तरीही त्याचे शेकडो तुकडे होऊन जात नाहीत. हे विषय वासने, मी तुला आणि जे काही तुला प्रिय आहे त्यालाही ओळखून आहे. तुझे प्रिय करण्याच्या विचारात पडल्यामुळेच माझ्या अंतःकरणाला सुख होईनासे झाले. हे विषय वासने, तुझे मूळ कोणते ते मला कळून आले आहे. संकल्पापासूनच तुझी उत्पत्ती आहे. म्हणून मी आता तुझविषयीचा संकल्पच करीत नाही, म्हणजे तुझे मूळच नष्ट होऊन जाईल. द्रव्याचा अभिलाष हा काही सुखकारक नाही. द्रव्य प्राप्त झाले म्हणजे तर विपुल चिंता उत्पन्न होते व त्यातूनच प्राप्त झालेल्या द्रव्याचा नाश झाला तर मरणप्राय दुःख होते. शिवाय प्रयत्न केला तरीही द्रव्य प्राप्त होईल किंवा नाही याविषयी संशय असतोच. आपले शरीर जरी दुसऱ्याला अर्पण केले तरीही द्रव्य प्राप्ती होत नाही. सारांश, या द्रव्याहून अधिक दुःखदायक असे दुसरे काय आहे? द्रव्य प्राप्त झाले तरीही तेवढ्याने समाधान होत नाही व पुनरपी त्याहून अधिक मिळवण्याची मनुष्य इच्छा करीत असतो. द्रव्य हे गंगेच्या मधुर अशा उदकाप्रमाणे आहे. त्याच्या योगाने जरी एकसारखी तृषा लाभत राहते त्याप्रमाणेच ह्याच्या योगानेही आशा वृद्धिंगत होत असते. ही आशेची अभिवृद्धी माझ्या नाशाला कारणीभूत आहे हे मला पक्के कळून चुकले आहे. यास्तव हे विषय वासने, आता तू माझा त्याग कर. माझ्या शरीराचा आश्रय करून जो हा पंचभूतांचा समुदाय राहिलेला आहे तो आपल्या इच्छेप्रमाणे हवा तर येथून चालता होऊ दे अथवा येथेच खुशाल राहू दे. हे राजस व तामस विकारांनो, तुम्हांवर माझे प्रेम नाही, कारण तुम्ही काम आणि क्रोध यांच्या अनुषंगाने राहणारे आहात. यास्तव मी आता विषयवासना सोडून देऊन केवळ सत्वगुणाचेच अवलंबन करतो. कारण मी आपल्या देहाचे ठाई व त्यातून विशेषे करून अंतःकरणामध्ये सर्वही प्राणी अवलोकन करून निश्चय करून योगाचे आचरण करतो. अंतःकरण एकाग्र करून ते श्रवण मननादिकांकडे जडवितो. परब्रह्मामध्ये अंतःकरणाचा लय करतो व रागद्वेषादिकांचा त्याग करून सुख पावून कोठेही आसक्त न होता लोकांमध्ये विहार करीत राहतो. म्हणजे हे विषय वासने, तू पुनरपी मला अशा रीतीने दुःखामध्ये लुटून देणार नाहीस. हे विषय वासने, तू माझ्या ठिकाणी एकसारखी प्रवृत्त करीत आहेस. यामुळे मला आता असे करण्यावाचून गतीच नाही. हे विषय वासने, तू सदैव आशा, शोक आणि श्रम यांचे उत्पत्ती स्थान आहेस. द्रव्याचा नाश झाला म्हणजे माझ्या मते सर्वांहून अत्यंत अधिक असे दुःख होते. कारण द्रव्यहीन मनुष्याचा त्याचे आप्तइष्ट अवमान करीत असतात. याप्रमाणे हजारो अवमान सहन करावे लागत असल्यामुळे दारिद्र्यामध्ये अतिशय कष्टदायक दोष आहेत असे म्हणावे लागते. बरे, द्रव्याच्या योगाने जे काही अंशतः सुख मिळते ते तरी अनेक दुःखाने ग्रस्त झालेले असते. याच्यापाशी द्रव्य आहे असे म्हणून धनसंपन्न पुरुषास दरोडेखोर ठार करीत असतात. त्यांना नाना प्रकारच्या दंडांच्या योगाने क्लेश भोगावे लागतात व प्रत्यही उद्विग्न व्हावे लागते. द्रव्यलोभ हा अतिशय कष्टदायक आहे हे मला फार वेळाने कळून चुकले आहे. हे विषय वासने, तू ज्याचा ज्याचा आश्रय करतेस
त्याच्याच पाठीमागे लागतेस. तुला तत्वज्ञान मुळीच नाही. तू मूर्ख आहेस. तुझे समाधान होणे फार कठीण आहे. तुझी पूर्ती केव्हाही होत नाही. तू एखाद्या अग्नीप्रमाणे आहेस. तू सुलभ कोणते आहे याचाही विचार करीत नाहीस आणि दुर्लभ कोणते हेही लक्षात घेत नाहीस. पातालाप्रमाणे तुझीही पूर्ती करणे अशक्य असून तू मला दुःखात लोटू पाहत आहेस. पण हे विषय वासने, आता पुनरपी मजमध्ये तुझा प्रवेश होणे अशक्य आहे. द्रव्याचा नाश झाल्यामुळे माझ्या ठिकाणी साहजिकच रीतीने वैराग्य उत्पन्न झाले आहे व मी आता विषयांपासून अत्यंत निवृत्त झालो आहे. यामुळे मी विषयोपभोगांना जुमानित नाही. ज्ञानशून्य असलेला मी या लोकामध्ये अनेक दुःखे सहन करीत होतो, तरीही मला ज्ञान झाले नव्हते. परंतु द्रव्यनाश होऊन फसल्यामुळे वैराग्य उत्पन्न होऊन माझे सर्व अवयव शांत होऊन गेले आहेत. यास्तव आता मी खुशाल झोप घेतो. हे विषय वासने, आता मी सर्व मनोवेगांचा त्याग करून तुलाही सोडून देतो. हे विषय वासने, आता तुला माझा सहवास घडावयाचा नाही आणि मज वाचून तुला आनंदही व्हावयाचा नाही. आता माझा कोणी धिक्कार केला तरीही मी सहन करणार. कोणी मला क्लेश दिले तरीही मी उलट क्लेश देणार नाही. द्वेष करणाऱ्यांशीही मिळून वागेन आणि त्यांनी अप्रिय भाषण केले तरीही तिकडे लक्ष न देता मी प्रिय असेच भाषण करीन. मी जेवढे मिळेल तेवढ्यावरच निर्वाह करून तृप्त राहीन व सदैव माझी इंद्रिये स्वस्थ राहतील. हे विषय वासने, तू माझी शत्रू आहेस. यास्तव मी तुझे मनोरथ पूर्ण करणार नाही. हे विषय वासने, वैराग्य, सौख्य, तृप्ती, शांती, सत्य, इंद्रिय निग्रह, क्षमा आणि सर्व प्राण्यांविषयी दया यांचा मी आता स्वीकार केला आहे, हे तू लक्षात ठेव. सांप्रत मी सत्वनिष्ठ बनलो आहे व मोक्ष मार्गाने चाललो आहे. यास्तव आता काम, लोभ, आशा व दैन्य यांनी माझा त्याग करावा. काम आणि लोभ यांचा त्याग केल्यामुळे मी सांप्रत सुख पावलो आहे. यास्तव आता बेभान होऊन लोभाच्या तावडीत सापडलेला मी केव्हाही दुःख पावणार नाही. विषय वासनेचा एकदम त्याग केला की मनुष्य सुखपूर्ण होऊन जातो व विषय वासनेच्या तावडीत सापडलेला मनुष्य सदैव दुःखच असतो पावत असतो. रजोगुणाचा संबंध कामाशी आहे. यास्तव मनुष्याने कोणत्याही रजोविकाराचा त्यागच केला पाहिजे. दुःख, निर्लज्जता आणि असमाधान ही सर्व काम आणि क्रोध या दोहोंपासून उत्पन्न होतात. ज्याप्रमाणे ग्रीष्मकाली एखाद्या शीतल डोहाकडे जावे त्याप्रमाणेच आता मी परब्रह्माकडे चाललो आहे. मी आता कर्मसन्यास करीत आहे व त्यामुळे माझ्या दुःखाचा नाश होऊन मजकडे केवळ सुख आपण होऊन येत आहे. या लोकामध्ये जे काही विषय सुख आहे अथवा स्वरलोकींचे जे काही मोठे सौख्य आहे त्याला वैराग्य सुखाच्या षोडशांशाचाही योग्यता नाही. आता मी पंचकोशात्मक शरीर, 6वा सारंद संज्ञक सबीज समाधी आणि 7वा महत्तत्व संज्ञक काम या सर्वांचाही मोठ्या शत्रूप्रमाणे नाश करून परब्रह्मरूपी नगरामध्ये प्रविष्ट होतो. म्हणजे मी राजाप्रमाणे सुखी होईन, कारण ते ब्रह्मपुर अविनाशी आहे. युधिष्ठिरा, अशा प्रकारचा विचार करून मंकी वैराग्य संपन्न झाला व सर्व वासनांचा त्याग करून ब्रह्मस्वरूपी होऊन अत्यंत सुख पावला. वृषभांचा नाश झाल्यामुळे मंकीला मोक्षप्राप्ती झाली. त्याने वासनेच्या मूलाचाच उच्छेद केला, त्यामुळे त्याला अत्यंत सुखप्राप्ती झाली. ओम तत्सत.